घाटातनं रायगडाकडं आणि उरलेली मराठी फौज सासवडच्या घाटातनं रायगडाकडं। आता या बहादूर खानाला खाली काय राहिलं? घंटा काय शिल्लक आहे? मराठी फौजच शिल्लक आहे। बहादूर खान काय करतोय? काय म्हणतोय? जीतम 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 म्हणजे काय? जिंकलो जिंकलो जिंकलो। कुणासोबत? मराठ्यांसोबत। कुठे मराठी फौज? रायगडावर पसार। जशी बहादूर खानाची मोगली फौज पुण्यात आली ही बातमी आमच्या गुप्तहेरानं कुरकुमला दिली। कुरकुमला कोण होतं? सरसेनापती स्वराज्याचे हंबीराव मोहिते आणि 2000ची फौज। दुसरी तुकडी इकडून गेलेली। ही हेरानी बातमी गुप्तहेरानं तिकडे दिली। बहादूर खानाची फौज पुण्यात आहे तोपर्यंत या 2000 फौजेनं बहादूरगडावर आक्रमण केलं। 1 कोटीचा खजिना घेतला, 200 घोडी घेतली। लुटलेला खजिना त्याच घोड्यावर लादतात आणि पाटस सांगस करत हा घोड्यांचा तापा लुटलेल्या खजिनांचा रायगडाला हंबीरावाचा पोहोचला। इकडे बहादूर खान पुन्हा माघारी बहादूरगडाकडे आपल्या खजिन्याकडे। या बहादूरगडाच्या पायथ्याला येतोय तर त्या बहादूरगडातून धुळून बाहेर निघतो। बहादूर खान चौथाला गडावरती आला की 2 पहारेकरी ठेवलं होतं का? त्या 2 पहारेकऱ्यांना आमच्या फौजेनं मारलं नव्हतं। मुक्का मार टचून दिलता, आजवा काम केलं, फक्त मारलं नव्हतं। अरे कोण आहे आता? मराठी हुजूर। अरे खजिना कौन लेके गया? मराठी हुजूर। अरे हम किसके पीछे भागे थे पुणे तक? मराठी हुजूर। आणि मग मात्र बहादूर खानाच्या लक्षात आलं की 7000च्या फौजेच्या पाठीमागे धावायला लावलं आणि 2000 फौजेनं मराठी फौजेनं गड लुटला। अरे या बहादूर खानाला काय माहित? या सह्या